ती त्याच्यात शिक्षण पण घेते. आजकाल शेतीमध्ये असे बरेच वेगवेगळे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. आता पूर्वीसारखी शेती उरली नाही आहे. तर त्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याचं शिक्षण घेऊन पुढे लक्ष्मीला शेती करायची आणि अजून पुढे सांगेलच की हा वेगळा विषय घेऊन येण्यामागचं रिझन काय नाही? शेती हा विषय, कारण सोनी मराठी वाहिनीवर बऱ्याच अशा मालिका असतील किंवा अन्य वाहिनीवर अशा बऱ्याच मालिका असतील. शेती हा विषय घेऊन येण्यामागं नेमकं कारण काय आहे? काहीतरी वेगळं करायचं एक तर मूळ कारण आहेच, पण दुसरं मला असं वाटतं की आपल्याकडे ना शेती शेतकरी ह्याच्याबद्दल खूप असं नेगेटिव्ह नेहमी बोललं जातं की त्यांच्यावर खूप कर्ज असतं, ते आत्महत्या करतात आणि त्यांचं आयुष्य खूप चांगलं नसतं, असं ह्या पद्धतीने नेहमी ना शेतकऱ्यांना पोट्रे केलं जातं. आम्हाला ते कुठेतरी बाजूला ठेवून शेती करणं सुद्धा, हा व्यवसाय सुद्धा तितकंच प्रॉफिटेबल आहे, तितकंच चांगला आहे, हे आम्हाला कुठे ना कुठेतरी सिद्ध करून दाखवायचं आहे. हॅव्हिंग सेड दॅट तेवढंच उद्देश नाही आहे तर तुम्ही शेतकरी की स्त्री शेतकरी म्हणून अजूनही विषय आलेला नाही. एक्झॅक्टली. आपली मालिका मेन ती आहे की स्त्री शेतकरी कशी शेती करते. आतापर्यंत आपण म्हणजे आमचे गौरव सर नेहमी म्हणतात पुस्तकामध्ये आपण कधी पण शेतकऱ्याचा उल्लेख केला का शेतकरी एक पुरुष असतो. शेतकरी स्त्री म्हणून अजूनपर्यंत कुठे पुढे आलेले नाही. म्हणजे स्त्री प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य आहे, पण स्त्री शेतकरी म्हणून आलेली नाही, तर त्यावरती आपली मालिका जास्त भर आहे. अशी मी जेव्हा हे वाचत होते तेव्हा एक गोष्ट लक्षात आली माझ्या की मलाही असा प्रश्न पडला की शेतकरी आत्महत्या करतात. हा, शेतकऱ्याला कर्ज झालं म्हणून कुटुंबासोबत त्यांना आत्महत्या केली, पण एखादी शेती करणारी महिला आणि तुम्ही असं कॅरेक्टर त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि मग काय नेमकं सांगायचं, कसं वाटलं तुला ही भूमिका करताना आणि कशा पद्धतीने भूमिका असणार आहे तुझी? ही जी आहे लक्ष्मी, लहानपणापासून वडील तिचं वारकरी संप्रदायामध्ये मोडतात, तर लहानपणापासून वडिलांसोबत आली आहे. वडिलांसोबत तिने शेती पाहिली आहे, शेतीमध्ये कसं काय काय होतं, किती त्रास होतो, आणि शेतीमुळे काय होतं ते सगळं तिने पाहिलं. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवायला बघते ती. BSc ॲग्रिकल्चर करणारी मुलगी, फक्त स्वतःचं शेत हिरवगार नाही करायचं आहे तिला अख्ख्या गावाची शेती हिरवीगार झालेली पाहिजे. एक गोकुळ पाहिजे आहे तिचं. त्यामुळे ती एका साईडला स्वाभिमानीसुद्धा आहे, खोडकर पण आहे. ती काय म्हणाल, तिला मी आता म्हटलं तसंच की एकटं काही नाही करायचं. ती एका वाक्यावरती फर्म आहे की शेती विकायची नसते तर शेती कसायची असते. सो ही भूमिका मला जेव्हा मिळाली त्यासाठी मी खरंच थँक्यू म्हणून श्रुती मॅम आणि गौरव सरांना. कारण का माझं असं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्याला अशीच भूमिका पहिली करायला मिळावी किंवा अशी मिळावी, तर ती डिट्टो मला तशीच भूमिका मला करायला. आणि खरं तर तिने शेती स्वतःही केलेली. हो, माझं कुटुंबही शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबाची आहे ती. तिने शेती केली किंवा शेतात काय होतं, कसं सगळं करता शेतामध्ये हे तिला स्वतःहून माहिती आहे, तिने स्वतः केलेलं आहे. मळणी फळणी आपण इंजिन वगैरे सगळ्याचा थोडासा अनुभव आहे मला, तो मला इथे भरपूर काम मिळालं. मालिकामध्ये काय गोष्ट नाही स्पेसिफिकली नाही, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुलींची संख्या खूप वाढलेली आहे. आज BSc ॲग्रिकल्चर मध्ये 40% वाढ मुलींची झाली आहे. त्यामुळे आता ते मुलगा करतोय का मुलगी करते हा फरक न ठेवता आता शेतीकडे सुद्धा कल जास्त वाढत चाललाय. कारण नुसतंच शेतकरी नाही तर आपल्याकडे ना ऑर्गॅनिक फार्मिंग पण खूप वाढलेलं आहे आणि अनेक असे फळं आहेत, भाज्या आहेत, पिकं आहेत जे शहरातली लोक कन्झ्युम करतात, जे आपल्याकडे होत नाहीत म्हणून आपण ते इम्पोर्ट करतो आणि त्याच्यामुळे ना आपलं काय म्हणतात बजेटिंग आणि हे सगळं खूप वाढतं. पण ह्याचं आता ना आपण प्रोड्यूस इकडे करायला लागलो. म्हणजे ॲव्होकाडोज म्हणा किंवा ड्रॅगन फ्रूट म्हणा किंवा अंडीसुद्धा आता ऑर्गॅनिक यायला लागलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा ना अभ्यास केला जातो. तर शेतीचं बघण्याचा दृष्टिकोनच मला वाटतं आता बदललं आहे. इनफॅक्ट शहरातली खूप जण आता शेतीकडे वळतात. म्हणजे शेतातली किंवा शेतकरी आहेतच, पण शहराच्या लोकांना सुद्धा खूप ओढ आहे, त्यांना पण त्याचं इम्पॉर्टन्स कळलं आहे की शेती करणं किती महत्त्वाचं आहे. आणि हे बघूनच मला वाटतं तरुण पिढी त्याच्या मागे त्याला बघतील आणि पुढे इन्स्पिरेशन घेतील. तुमचा प्रश्न म्हणजे थोडासा असं सांगेल की मी आपली मालिका एक असंही काम करेल की ज्यांच्या कानावरही पडत नाही आहे की आपले शेतकरी अशी काही गोष्ट आहे, ॲटलिस्ट आपल्या मालिकेमुळे कानावर तरी पडेल की असंही काहीतरी होतं आहे, हेही केलं पाहिजे. तुम्हाला असं म्हणायचं एक शेतकरी म्हटलं की आणि शेती म्हटलं की एक नकारात्मक म्हणजे
पर्यावरणाचा परिणाम झाला आणि शेती व्यवस्थित झालेला आहे किंवा अमुक गोष्ट झाली आणि शेती, मग तुम्हाला ह्यापेक्षा काही वेगळं दाखवायचं का यामध्ये, की बाबा एक सकारात्मक दृष्टिकोन या मालिकेमधून दाखवायचा प्रयत्न आहे का तुमचा? नाही, नॉट रिअली. आता फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगितलं तर एखादं उदाहरण जर आत्महत्येचं किंवा निराशाचं किंवा याचं सगळं असं दिलं तर निसर्ग आपण म्हणू शकतो. पाऊसच पडला नाही तर तुम्ही पिकं कसं करणार, शेती करणार, पण त्याच्यावर सुद्धा आता सोल्युशन्स काढलेले आहेत. पाणी पुरवठा कसा करायचा, ते पाणी कसं व्यवस्थित वापरायचं, कुठली पिकं तिथे घेतली पाहिजे ज्याला पाणी कमी लागतं. आता भात लावून अशा ठिकाणी भात लावून चालणारच नाही जिथे पाणी येत नाही. सो ह्याचं सुद्धा अभ्यास अनेक लोक करतात की पाणी पुरवठा कसा करायचा, ते जर पाऊस नाही पडला तर ह्या शेतींना पाणी कसं गेलं पाहिजे, ह्याचे वेगवेगळे टेक्नॉलॉजीज आलेले आहेत. सो असं आहे ते. म्हणजे तुमच्या मालिकेमधून एकंदरीत हा प्रवास दाखवणार? डेफिनेटली दाखवणार, डेफिनेटली. काय निगेटिव्ह पात्र वगैरे काय घेतल्यात काय त्यामध्ये? आहेत ना नेगेटिव्ह, त्याशिवाय कसं चालणार. आणि आहेत निगेटिव्ह पात्र पण आहेत, पण ते का आहेत आणि कशामुळे आहेत त्याच्यासाठी मालिका बघा. खूप इंटरेस्टिंग. म्हणजे ना आम्ही सिरियलमध्ये ह्याचं भान नक्कीच ठेवलं की नेगेटिव्ह असलंच पाहिजे म्हणून ते नेगेटिव्ह ठेवले असं नाही ठेवलं. त्याला व्यवस्थित कारणं दिली तर मी की ही व्यक्ती किंवा हा माणूस किंवा ही बाई का नेगेटिव्ह आहे, त्याच्या मागचं व्यवस्थित कारण दिलंय. आणि बऱ्याच वेळा काय होतं, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की एखादा माणूस ना कम्प्लिटली नेगेटिव्ह नसतो, तो ग्रे शेड असतो किंवा त्याच्या मागे असं वागण्याचं सुद्धा त्याचं एक कारण असतं जे इतरांना चुकीचं वाटतं पण त्याला बरोबर वाटत असतं. ते साधण्याचा मी प्रयत्न केला. मग अगदीच निगेटिव्ह म्हणजे बाबा गोळ्याच मारतोय आणि उडवतोच आहे आणि गाडीच अंगावर असं काही नाही दाखवलं. एखादी व्यक्ती का अशा पद्धतीने वागते त्याचं स्पष्टीकरण देऊन त्याला निगेटिव्ह ठेवलं. तरी साधारणतः किती ह्याची मालिका होती, साधारणतः किती एपिसोडची ते नाही सांगता येणार. म्हणजे आमची इच्छाच आहे की जर प्रतिसाद खूप उत्तम मिळाला तर ती तर डेफिनेटली वाढत जाईल. सुरुवात ह्याच्यानीच केलेली आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन ही मालिका विषय नवीन आहे. आणि म्हणजे मी अगेन आमचा जो रिसर्च आम्ही सांगितला किंवा आम्ही जेव्हा जिथे जिथे आता प्रमोशनला जातोय, जे 2 टायर सिटीज आहेत म्हणजे नागपूर म्हणा, नाशिक म्हणा, कोल्हापूर म्हणा किंवा नगर म्हणा, हेच नगरला पण जाऊन इतका उत्तम प्रतिसाद आहेत कारण हा विषयच त्यांच्यासाठी इतका जवळचा आहे. या जिव्हाळ्याचा विषय पडतो सगळ्यांचा. तुला ही भूमिका कशी मिळाली? माझं ऑडिशन घेण्यात आलं आहे. नॉर्मली जसे घेतात तसंच ऑडिशन घेण्यात आलं आहे. मला एक नामांकन मिळालं, तिथे मला स्पॉट केलं गेलं. तर तिथून माझं ऑडिशन झालं आहे छानपैकी, जसं प्रॉपर एक ऑडिशन घेतलं पाहिजे तसंच झालं आहे नॉर्मल. फक्त एवढंच की आमच्या श्रुती मॅमला मी जास्त भावली म्हणून त्यांनी मला घेतलं असं म्हणायला हरकत नाही. ओके, असं काही एक्सपिरियन्स आहे म्हणजे मालिका सुरू असताना किंवा जो तुमच्या लक्षात राहिला? एक्सपिरियन्स स्पेसिफिकली असं नाही म्हणता येणार, पण मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. आम्ही या मालिकेचं शूटिंग ना भर उन्हाळ्यात केलेलं आहे. अगदी मे महिन्याच्या स्टार्टिंगला केलेलं आहे, जिथे म्हणजे तुम्हाला माहिती आहे या वर्षाचा उन्हाळा आपण सगळ्यांनी काय सोसलाय तुम्हाला सगळ्यांना माहिती, वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण ह्या सगळ्यामध्ये माझी टीम जी माझ्याबरोबर उभी राहिलेली आहे, म्हणजे माझा क्रू, डिरेक्टर, DOP, माझं म्हणजे अख्खंच लाईट, स्पॉट, हेअर, मेकअप, कॉस्ट्युम सगळेच हे आणि माझे कलाकार, म्हणजे ज्या विश्वासाने माझ्यावर विश्वास ठेवून मला पाठिंबा देऊन नॉनस्टॉप जे शूट करत होते. कारण मालिका म्हटल्यानंतर आपल्या एक पद्धतीचं शूटिंग करायलाच लागतं, ते बँकिंग करायला लागतं, ते एपिसोड सतत आपल्याला द्यायलाच लागतात. कधीही मला असं वाटलं नाही शूटिंग करताना की कोणी कंप्लेन करतंय की बाबा किती ऊन आहे, की कोणीतरी म्हणतंय की मला किती त्रास होतोय, आपण नको करायला, कोणी टँट्रम्स थ्रो केलेले आहेत स्पेशली कलाकारांचे. तर हे मला नक्कीच लक्षात राहील कारण हा उन्हाळा खूपच वाईट होतं. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती त्रास झालाय. नाही राहू शकत तुम्हाला मुंबईची गरमी. आणि यावेळेस मुंबईत काय झालं माहितीये का, म्हणजे मुंबईत नेहमी ना ह्युमिडिटी खूप जास्त असते, म्हणजे घाम भरपूर येतो पण असं तर उन्हाचा त्रास होत नाही. जो उन्हाचा त्रास आपल्याला नागपूर किंवा कोल्हापूर, पुण्यात होतो जिथे चटके बसतात ना, तसं कधी मुंबईत झालं नाही. यावेळेस मुंबईत घामही प्रचंड आणि ऊनही प्रचंड आणि चटकेही, त्यामुळे काय इतकं विचित्र होतं मुंबईमध्ये. अजूनही आहे, म्हणजे आता अजून पाऊस सुरू झाला नाही मुंबईत. आता कितीतरी सर मॅडम म्हणजे एपिसोड आता किती तयार केले तरी एक
8-9 एपिसोड झाले असतील. ओके, तर तुमच्या भूमिकन्या या येणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा तारा न्यूजच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. नमस्कार, मी अनुष्का बोराडे. आमची नवी कोरी गोष्ट भूमिकन्या साद घालते निसर्गराजा ही नवी कोरी गोष्ट घेऊन सोनी मराठीवरती 10 जूनपासून म्हणजे येत्या 4 दिवसामध्ये सोमवार ते शनिवार रोज रात्री 8 वाजता येते. नक्की पहा आणि खूप प्रेम द्या. थँक्यू सो मच. नमस्कार, मी श्रुती मराठे. बळीराजाच्या झुंजार मुलीची गोष्ट भूमिकन्या ही नवीन कोरी गोष्ट घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय 10 जूनला रात्री 8 वाजता सोमवार ते शनिवार फक्त सोनी मराठीवर. नक्की बघायला विसरू नका. खूप उत्तम प्रतिसाद आमच्या ट्रेलरला मिळाला आहे. खूप जणं सांगतायत की आम्हाला हा विषय खूप आवडला आहे. त्यामुळे नक्की बघा 10 जूनपासून फक्त सोनी मराठीवर. थँक्यू.